आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत बिस्किटासारखी खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी आज आपण बनवतो आहे. चला तर मग सुरू करूया. आता शंकरपाळी बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पिठी साखर, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि 6 चमचे कडकडीत असं तुपाचं मोहन करून या पिठामध्ये ओतून घेतलं. आणि आता हे तुपाचं मोहन पूर्ण पिठाला छान असं चोळून घ्यायचं. त्यानंतर आपण हे पीठ जे आहे ते दुधामध्ये मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेतल्यानंतर एक 10 मिनटं मी झाकून ठेवलं आणि त्यानंतर असं पीठ जे आहे ते एकजीव करण्यासाठी छान असं ठेचून घेतलं आणि पिठाचे गोळे करून आपण आता याची जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता पीठ चांगलं एकजीव करून घेतल्यामुळे याला खाचा किंवा चिरा अजिबात गेलेला नाही आहेत. आता हव्या त्या आकारामध्ये आपण ही शंकरपाळी जी आहे ती कट करून घेऊया. आता ही शंकरपाळी कट करून घेतल्यानंतर आपण आता ही तळून घेणार आहोत. आता शंकरपाळी तळून घेताना मध्यम आचेवर आपण ही शंकरपाळी तळून घेणार आहोत आणि कुठेही गॅसची फ्लेम जी आहे ती कमी जास्त न करता एकाच आचेवर तळल्यामुळं शंकरपाळी छान आतपर्यंत छान अशी तळली जाते. आणि शंकरपाळी काढून घेतल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस ही सुद्धा चालू असते. म्हणजे शंकरपाळी थंड झाल्यानंतर त्याचा हलकासा रंग जो आहे तो बदलतो. आता शंकरपाळी आपली इथं काढून झालेली आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.